चपाती कशी वळायची ती ॲक्च्युली पीठ मळताना मी दाखवायचं राहून गेलं आहे, पण आता मी हे बघा गोळे बनवून ठेवले आहेत आणि अगदी सॉफ्ट मळलेले आहेत. हे बघा अगदी मऊसूद आहेत. तर मी आता हा जो उंडा घेतला आहे तर मी हा थोडासा असा करून घेतला आहे आणि त्याच्यानंतर हे बघा हे असं पिठामध्ये पीठ लावून घेणार. हे बघा याला पीठ लावून झालं की मग तिला लांब करायची, अशी लांब करायची आणि त्यानंतर काय करायचं, ह्याच्यावरती ह्या बोटाने असं तेल टाकायचं. हे बघा तेल सगळीकडे पसरवून घ्यायचं. काही लोकांच्या चपात्या कशा वाकड्या तिकडे येतात, कोणाला समजत नसतं की कशा प्रकारे गोल करायची, कुणाची चौकोन येतं, गोल वाकडी तिकडे येते. तर त्याची ट्रिक मी आज तुम्हाला इथं सांगणार आहे सोप्या पद्धतीने, ती तुम्ही लक्षपूर्वक बघा. आता ह्याच्यावरती तेल लावलं आणि तेलावरती सुकं पीठ लावलं आहे. मग इथे मधोमध स्किप करायचं आणि ह्याच्यावरती अशी वरती झाकण टाकायचं. आता ते झालं. काही लोक काय करतात, अशी लाटणी फिरवतात. तर अशी न फिरवता ह्या साईडला अशी फिरवायची आणि पुन्हा मागे आणायची. त्यानंतर परत असं जाऊन असं आणायचं. हे बघा म्हणजे आपल्याला ती चपाती पूर्णपणे सर्कल म्हणजे पूर्ण गोल येणार, कुठेही वाकडी तिकडी येणार नाही. आता ही चपाती बघा मी कशी करते आणि लाटणी फिरवायची. लाटणी फिरली की मग चपाती ही आपोआप गोल फिरत जाते. आणि प्रथम आपण आहे ना, हे बघा आता मला थोडंसं पीठ कमी पडलं म्हणून मी एक्स्ट्रा लावून घेतलंय, पण जास्त पण लावायचं नाही कारण मग चपात्या कडक होतात असं. आता हे बघा कड्यांवरती आपण लाटणी फिरवायची. मधोमध जेवढी फिरवाल ना तुम्ही तर मग ती मधी पातळ होईल आणि साईडला कडा जाड होतील. तर त्यामुळे आपण आहे ना असं गोल फिरवायची चपाती. कधीही गोल फिरवली की बघा कशी गोल सर्कलमध्ये अगदी राऊंडला येते. अशी राऊंड आला पाहिजे म्हणजे कुठेही वाकडे तिकडे दिसलं नाही पाहिजे. आणि जिथे आपल्याला वाटतंय की कुठेतरी कडा अशा वाकल्या आहेत म्हणजे आतमध्ये गेले आहेत तर त्या करायच्या नाही आहेत आपण. तर अशा पद्धतीने आपण लाटणीने ही चपाती लाटायची आहे. हे बघा झालं, अशी करायची. आणि आता बघा पूर्ण चपाती गोल सर्कलमध्ये आली की नाही. हा बघा इथे मी सर्व चपात्या इथे लावलेल्या आहेत कारण माझा किचनचा कट्टा छोटा असल्या कारणाने मला प्रथम लाटून घ्याव्या लागतात आणि मग वरती शेकायला जाते. हे बघा असा गोळा करायचा. समजलं? तुम्हाला उद्या पीठ कसं मळायचं तेही दाखवेन. आता हे बघा हे मी ह्याच प्लेटमध्ये